नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 4 जून 2023 ला होणार आहे या परीक्षेसाठी संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्यातले 11 पार्ट आपण कंप्लीट केलेले आहे। आज मी तुमच्या समोर 12वा पार्ट घेऊन आलेलो आहे आणि या 12व्या पार्ट मध्ये टोटल 14 क्वेश्चन्स असणार आहे आणि हे अति महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो। सो एकाही प्रश्न किंवा एकाही प्रश्नाचे ॲनालिसिस तुम्ही मिस न करता या व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे, कारण की यातून तुमचे हमखास 1 ते 2 प्रश्न येणाऱ्या एक्झामला बनणार आहेतच। सो आजचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे। सो प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचं आहे। बाकीच्यांनी जेवढे जण लाईव्ह आलेले तेवढ्यांनी प्रत्येकाने काय करायचं आहे, आपली लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करायची आहे, शेअर करायची आहे। ओके, चला स्टार्ट करूया। आजच्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण। बघा, आजचा पहिला जो प्रश्न आहे तर तो कशावर घेतलेला आहे बघा, राष्ट्रीय उत्पन्नावर बनवण्यात आलेला आहे आणि या राष्ट्रीय उत्पन्नाविषयी आपल्याला काय करायचं आहे, बिनचूक विधानं काय करायची आहेत, ओळखायची आहे। बिनचूक विधानं म्हणजे कोणती स्टेटमेंट मित्रांनो, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायची आहेत, फाइंड आउट करायची आहेत। तर इथं काय म्हटलेलं आहे, ढोबळ राष्ट्रीय उत्पादन, बरोबर। आता एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं हा जो ग्रॉस शब्द जो प्रयोग आहे, ग्रॉस इंग्लिशमध्ये हा जो ग्रॉस शब्द आहे याला मराठीमध्ये अनेक पर्यायी शब्द आहे। जसं बघा, ग्रॉस या शब्दालाच एकूण म्हटलं जातं, ग्रॉस या शब्दालाच स्थूल देखील म्हटलं जातं, ग्रॉस या शब्दालाच सकल देखील म्हटलं जातं आणि ग्रॉस या शब्दालाच ढोबळ देखील म्हटलं जातं, बरोबर। समजलं तुम्हाला? हे पर्यायी शब्द ग्रॉस या शब्द प्रयोगाला केले गेलेले आहेत। मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, इथं काय नाव दिलेलं आहे, ढोबळ। ढोबळचा अर्थ काय होतो, ग्रॉस। ओके, दुसरा काय दिलेला आहे, राष्ट्रीय। राष्ट्रीयचा अर्थ होतो नॅशनल आणि तिसरा अर्थ काय दिलेला आहे, उत्पाद। उत्पादचा अर्थ होतो प्रॉडक्ट। याचा अर्थ काय, पहिलं जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे हे जीएनपी बद्दल देण्यात आलेलं आहे। ओके, जीएनपी बद्दल काय दिलेलं बघा, वस्तू कोठे, जीएनपी मध्ये वस्तू कोठे तयार झाली याला महत्त्व। बघा, मी ज्या गोष्टींना अंडरलाईन करतो, वस्तू कोठे तयार झाली याला महत्त्व असते, परंतु ती वस्तू कोणी तयार केली, बघा, कोणी तयार केली याला महत्त्व नसते, बरोबर। असं दिलेलं आहे स्टेटमेंट, बरोबर। आणि खालचा स्टेटमेंट पाहून घेऊया। अगेन खालच्या शब्दामध्ये कोणता शब्द प्रयोग आलेला, एकूण। एकूण म्हणजेच काय असतं रे मित्रांनो, ग्रॉस। ग्रॉसचा जी आला। देशांतर्गत, देशांतर्गत म्हणजे काय, डोमेस्टिक आणि उत्पाद म्हणजे काय, प्रॉडक्ट। याचा अर्थ सेकंड स्टेटमेंट जे देण्यात आले ते जीडीपी बद्दल देण्यात आलेले आहे। काय देण्यात आलेले की वस्तू कोणी तयार केली याला महत्त्व असते, परंतु वस्तू कोठे तयार झाली याला महत्त्व नसते, असे हे 2 स्टेटमेंट दिलेले। तर आपण पहिले जीडीपी आणि जीएनपी दोन्ही व्यवस्थित समजून घेऊया, मग आपण याचं उत्तर फाइंड आउट करूया। बघा मित्रांनो, जो जीडीपी असतो, एकच मिनिट पेन सिलेक्ट करतो। ओके, चला, जो जीडीपी आहे मित्रांनो, तर जीडीपीलाच म्हटलं आता देशांतर्गत उत्पाद आहे। हे स्थूल देशांतर्गत उत्पाद आहे, नावातच काय शब्द आहे मित्रांनो, देशांतर्गत उत्पाद आहे, बरोबर। देशांतर्गत उत्पाद, बरोबर, ज्याला आपण म्हणूया स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा एकूण देशांतर्गत उत्पाद किंवा ढोबळ देशांतर्गत उत्पाद म्हणतो। आता याचा अर्थ काय रे मित्रांनो, देशांतर्गत। देशांतर्गत म्हणजे काय, देशाच्या आतच, देशाच्या आतच। आणि उत्पाद म्हणजे काय, वस्तू आणि सेवांचे अंतिम, उत्पाद म्हणजे काय, अंतिम वस्तू आणि सेवांचे उत्पादन, बरोबर। मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, याच्यात काय म्हटलेलं आहे की एकूण जेवढ्याही अंतिम वस्तू आणि सेवा तयार होणार आहे यांचं उत्पादन हे कुठं झालेलं पाहिजे, देशातच झालेलं पाहिजे, असा जीडीपीचा अर्थ होतो, बरोबर। एका आर्थिक वर्षामध्ये जेवढ्याही अंतिम वस्तू आणि सेवा तयार होणार आहे, ज्या वस्तूंचं उत्पादन कुठं झालेलं पाहिजे, देशाच्या आतच झालेलं पाहिजे, अशा वस्तू आणि सेवांच्या किमतींची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळतो, जीडीपी मिळत असतो। याचा अर्थ काय मित्रांनो, जीडीपी हा वस्तू आणि सेवांचं उत्पादन कुठं म्हणतोय, देशाच्या आतच झालं पाहिजे। याचा अर्थ जीडीपी मध्ये महत्त्वाची गोष्ट आपण काय म्हणू शकतो की जीडीपी मध्ये, लक्षात द्या बरं का, जीडीपी मध्ये काय म्हणतोय की वस्तू कोठे तयार झाली, वस्तू कोठे तयार झाली याला काय आहे, महत्त्व आहे।
कारण की इथं दिलेले वस्तू कुठं तयार झाली पाहिजे, देशाच्या आतच. परंतु देशाच्या आत कोणी वस्तू तयार केली तसं जीडीपीच्या डेफिनेशन मध्ये कुठं दिलेलं आहे का, नाही. म्हणून वस्तू कोणी तयार केली, वस्तू कोणी तयार केली याला महत्व नसते. ओके, समजलं. मग जीडीपी मध्ये बघा, जीडीपी मध्ये काय म्हटलेलं होतं की वस्तू कोणी तयार केली याला महत्व असते. असते का महत्व, नाही. परंतु वस्तू कोणाला असतं, मग याला महत्व नसते, बरोबर. परंतु वस्तू कोठे तयार झाली याला महत्व नसते. नसते का, तर इथं काय आहे, असते. ओके, म्हणून बी स्टेटमेंट काय झालेलं आहे, रॉंग. आता आपण जीएनपी कडे जाऊया. ओके, जीएनपी बघा, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. आता ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे की इथं अंतिम वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन आहे, अंतिम वस्तू आणि सेवांचे उत्पादन जे काही आहे, बरोबर. तर हे जे उत्पादन आहे मित्रांनो, तर हे उत्पादन कुठं झालेलं पाहिजे, हे उत्पादन कोणी केलेलं पाहिजे, भारतीय नागरिकांनी, भारतीय नागरिकांनी. म्हणजेच सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. जीएनपीची डेफिनेशन काय आहे की एका आर्थिक वर्षामध्ये भारतीय नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमतींची बेरीज म्हणजे जीएनपी असतो. याचा अर्थ काय की हे जे अंतिम वस्तू आणि सेवा आहे या कुणी तयार केलेल्या पाहिजे, भारतीयांनी. परंतु ह्या वस्तू कुठे तयार झाल्या पाहिजे असं काही दिलेलं काही डेफिनेशन मध्ये नाही. म्हणजेच जीएनपी मध्ये काय असतं मित्रांनो, वस्तू कोणी तयार केली, कोणी तयार केली याला महत्व आहे, परंतु कोठे तयार झाली याला नाही. ओके, याला महत्व नाही. मग जीएनपीचे डेफिनेशन बघा काय दिलेली होती इथं की वस्तू कोठे तयार झाली याला महत्व असते. असते का, तर नाही, याला महत्व नाही. परंतु ती वस्तू कोणी तयार केली याला महत्व नसते. नसते का, तर इथं काय पाहिजे, असते. म्हणजे ए स्टेटमेंट देखील काय झालेलं आहे, रॉंग. आणि आपल्याला विचारलेलं करेक्ट स्टेटमेंट. मग करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे, ए आणि बी दोन्हीही नाही. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा इथं काय दिलेलं आहे, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस NFIA. NFIA चा अर्थ होतो मित्रांनो नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. काय होतं, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, असा त्याचा काय होत असतो मित्रांनो, अर्थ होत असतो. आणि याचाच मराठीमध्ये अर्थ होतो निव्वळ, बघा, परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. ओके, आणि याचा अर्थ काय होतो मित्रांनो, परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्नच आपण कसं काढतो, NFIA. कसं काढणार आपण, ज्याला मी मराठीमध्ये एवढं मोठं नाव न लिहिता इंग्लिशमध्ये लिहितो, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. त्यालाच मराठीमध्ये परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणतात. ओके, तर हे आपण मराठीमध्ये कसं लिहू शकतो मित्रांनो, बघा, परदेशातून निव्वळ म्हटलेलं आहे ना, मग कसं निव्वळ कसं कॅल्क्युलेट करायचं उत्पन्न, तर बघा, परदेशातून प्राप्त जे काही घटक उत्पन्न आहे याच्यामधून काय वजा करायचं, परदेशाला दिलेले घटक उत्पन्न काय करायचं, मायनस करायचं. ओके, तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, NFIA मिळणार आहे. मग आपण एवढं मोठं नाव लिहिण्यापेक्षा आपण याला नोटेशन देऊन टाकू की परदेशातून प्राप्त घटक उत्पन्नाला मी नाव देतो X आणि परदेशाला दिलेल्या उत्पन्नाला मी नाव देतो M. मग हाच जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, GNP इज इक्वल टू GDP प्लस NFIA, हाच फॉर्म्युला कसा तयार झाला, GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M. लिहू शकतो का मी असं, तर करेक्ट आहे मित्रांनो, असा फॉर्म्युला मी लिहू शकतो. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जर ही कंडिशन असेल तर X मोठा असेल आणि M मोठा असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, आणि जर X लहान असेल M पेक्षा तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे.
ओके, मग याच्यासाठी मी काय करतो मित्रांनो की मी GDP आणि एक्स आणि यमच्या काही व्हॅल्यूज घेतो आणि त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करून बघतो. ओके, बघा मग याच्यावरती मी ब्लँक पेजवर जरा नेक्स्ट पेज घेतो. बघा आता बघा इथं आपला मेन फॉर्म्युला मी परत एकदा लिहितो. GNP इज इक्वल टू GDP प्लस एक्स मायनस यम. ओके, मी आता काय करतो इथं 2 एक्झाम्पल घेतो. बरोबर, मी GDP दोघांमध्ये कॉमन घेतो. GDP किती घेतोय मी इथं 500 रुपये GDP घेत आहे. कॉमन आहे दोघांसाठी, दोन्ही एक्झाम्पलसाठी मी GDP किती घेतला 500 रुपये घेतला. मी आता पहिली कंडिशन काय घेतोय एक्स इज ग्रेटर दॅन यम. ओके, मग याच्यामध्ये मी व्हॅल्यू काय टाकतोय एक्स इज इक्वल टू 100 आणि यम इज इक्वल टू 50. बरोबर, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये मी काय घेतोय एक्स लहान घेतोय कोणापेक्षा यम पेक्षा. बरोबर, ही पहिली कंडिशन आहे. एक्स इज ग्रेटर दॅन यम आणि एक्स इज लेस दॅन यम, अशा 2 कंडिशन घेतल्या. आणि मी इथं एक्सला किती घेतो आता 50 आणि यमला किती घेतोय मी इकडं 100. ओके, मग बघा आपण कॅल्क्युलेट करूया. GNP इज इक्वल टू काय येणार आहे मग GNP इज इक्वल टू GDP किती आहे आपला 500 रुपये प्लस एक्स किती आहे 100, यम किती आहे 50. मग GNP ची व्हॅल्यू किती आली बघा 500 रुपये प्लस 50 रुपये, टोटल किती आला 550 रुपये. GDP किती आपला 500, GNP किती आला 550. मग कोण मोठा झालं GNP मोठा झाला कोणापेक्षा GDP पेक्षा, कोणापेक्षा GDP पेक्षा. परंतु केव्हा मोठा झाला हा जेव्हा एक्स इज ग्रेटर दॅन यम. आता एक्स इज लेस दॅन यमचा आपण कॅल्क्युलेट करून बघू. GNP इज इक्वल टू 500 प्लस एक्स किती आहे 50, यम किती आहे 100. ओके, मग GNP किती येणार आहे बघा 500 वजा 50. मग GNP किती आला मित्रांनो 450 रुपये GNP आला, GNP आला. मग इथं कोण मोठं झालं GDP किती आपला 500 आणि GNP किती आला 450. म्हणजे इथं कोण मोठं झालं GDP मोठा झाला कोणापेक्षा GNP पेक्षा. ओके, केव्हा जेव्हा एक्स इज लेस दॅन यम. मग बघा आता इथं बघा काय दिलेलं आहे, जर एक्स इज ग्रेटर दॅन यम असेल, बघा एक्स इज ग्रेटर दॅन यम, तेव्हा बघा एक्स इज ग्रेटर दॅन यम असतो तेव्हा कोण मोठं असतं GNP मोठा असतो कोणापेक्षा GDP पेक्षा. मग इथे आहे का GNP मोठा GDP पेक्षा. पहिलं स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा एक्स इज लेस दॅन यम म्हणजे दुसरी कंडिशन. बघा एक्स इज लेस दॅन यम तेव्हा काय कंडिशन आली GDP इज ग्रेटर दॅन GNP. मग ही कंडिशन आहे का तिथं बघा GDP इज ग्रेटर दॅन GNP. दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे करेक्ट आहे. A आणि B दोन्ही योग्य आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा दारिद्र्य रेषा ही डॅश डॅश वरून काढली जाते. कशावरनं काढली जाते मित्रांनो, तर खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, दारिद्र्य रेषा ही कशावरनं काढली जात असते सरासरी उपभोग खर्चावरून काढली जाते. कशावरनं काढली जाते सरासरी उपभोग खर्चावरून काय केली गेलेली आहे ही दारिद्र्य रेषा काढली गेलेली आहे. आणि उपभोग खर्च काय असतो रे मित्रांनो, तर लक्षात घ्या उपभोग खर्च कसा असतो, हा एका व्यक्तीचा बघा एका व्यक्तीचा एका दिवसाचा एका महिन्याचा खर्च असतो. एका महिन्याचा खर्च असतो. ओके, मग उपभोग खर्चामध्ये कोणता कोणता खर्च आपल्याला मिळवायचा आहे, तर बघा अन्न वस्तूंवरील खर्च, अन्न वस्तू आणि गैर अन्न वस्तू. ओके, अन्न वस्तू आणि गैर अन्न वस्तू या दोन्ही वस्तूंवरचा एका व्यक्तीचा एका महिन्याचा काय काढला जातो उपभोग खर्च काढला जातो. आणि हा उपभोग खर्च देशातील प्रत्येक व्यक्तीचा कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याचा काय काढला जातो एक सरासरी काढला जातो. सरासरी उपभोग खर्च काढला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो दारिद्र्य रेषा. त्यालाच काय म्हटलं जातं दारिद्र्य रेषा.
मग बघा मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे, मासिक उत्पन्नावरून आहे का, तर नाही. वार्षिक सरासरी उत्पन्नावर नाही का, नाही. इथं उत्पन्नाचा विचारच केला नाही आपण. कोणाचा विचार केला, खर्चाचा विचार केलेला आहे. वार्षिक खर्च आपण डिसाईड केला का, नाही. आपण काय म्हटलं, मासिक खर्च आपण डिसाईड केला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण गेला. मग इथं बघा, मासिक सरासरी उपभोग खर्च. बघा मी काय म्हटलं, दारिद्र्य रेषा काय असते, सरासरी उपभोग खर्च असते. पण ही सरासरी कोणाची असते, एका व्यक्तीची, म्हणजे सर्वच व्यक्तींची एका महिन्याचा खर्च असतो. म्हणून आपण असं म्हणूया, मासिक सरासरी उपभोग खर्चावरनं काय केले जात असते, दारिद्र्य रेषा कॅल्क्युलेट केली जात असते. ऑप्शन नंबर 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, सी रंगराजन समितीने दारिद्र्य टोपलीत अन्न घटकांवरील खर्चासोबतच 4 आवश्यक घटकांवरील खर्च, जसं कपडे असेल, शिक्षण असेल, निवारा असेल, वाहन खर्च असेल, या 4 गोष्टी म्हणजे अन्न घटकांवरचा खर्च प्लस या 4 आवश्यक घटकांवरचा खर्च प्लस काय म्हटलेले, इतर घटकांवरील खर्च काय केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. तर यानुसार ग्रामीण भागात 2155 कॅलरीज मिळवण्यासाठी किती रुपये लागतील आणि शहरी भागात 2090 कॅलरी मिळवण्यासाठी किती रुपये लागतील असं सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले आता 90% विद्यार्थी काय करणार आहे मित्रांनो, याचं उत्तर 972 रुपये आणि 1407 रुपये काय करणार आहे, टिक करणार आहे. परंतु हे आन्सर काय आहे, चुकीचं आहे. ओके, समजून घ्या कसं चुकीचं आहे हे आन्सर. तर लक्षात घ्या मित्रांनो. बघा मी काय सांगितलं, सी रंगराजन जी समिती आहे, सी रंगराजन ही जी काही समिती आहे, ही समिती 2012ला स्थापन झाली. अहवाल दिला 2014ला, बरोबर. आणि याच्यामध्ये यांनी काय सांगितलं की जी पॉवर्टी बास्केट होती, दारिद्र्य टोपली, बघा मी इथे लिहितो, दारिद्र्य जी काही टोपली आहे, ही दारिद्र्य टोपली कशी सांगितलेली होती की बघा, अन्न घटक काय काय त्यांच्या दारिद्र्य टोपलीमध्ये होते बघा, अन्न घटक प्लस 4 आवश्यक घटक प्लस इतर घटकांवरील खर्च, अशा तिन्ही खर्चांचं एकत्रीकरण करून यांनी काय केलेला होता, एकूण खर्च काय केलेला होता, कॅल्क्युलेट केलेला होता. ओके, मग या एकूण खर्चामध्ये बघा मित्रांनो की अन्न घटकामधून आपल्याला काय मिळणार आहे, कॅलरीज मिळणार आहेत. ओके, समजलं. मग आपल्याला इथं काय विचारलेलं आहे की कॅलरीज, मग कॅलरीज किती मिळणार आहेत, तर बघा ग्रामीण भागासाठी किती कॅलरीजची आवश्यकता, 2155 कॅलरीज, बरोबर. आणि शहरी भागामध्ये किती कॅलरीजची आवश्यकता आहे, 2090 कॅलरीजची आवश्यकता आहे. ओके, मग आता लक्षात घ्या मित्रांनो की या अन्न घटकांवरती एवढा खर्च आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, अन्न घटकांवरती मी अगेन इथे लिहिणार 4 आवश्यक घटकांसाठी, मग ग्रामीण भागाला किती खर्च येतो आणि शहरी भागाला किती खर्च येतो. इथं पण सेम करेल, इथं ग्रामीण भागाला इतर गोष्टींवर किती खर्च आहे, शहरी भागाला किती खर्च आहे. तर बघा मित्रांनो, या अन्न घटकांमधून आपल्याला काय मिळणार आहे, कॅलरीज मिळणार आहे. आणि एवढ्या कॅलरीज मिळवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जो खर्च होता मित्रांनो, तो होता 554 रुपये. आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी मिळवण्यासाठी याचा खर्च होता 656 रुपये, बरोबर. 4 आवश्यक घटकांसाठी खर्च किती सांगितला होता ग्रामीण भागामध्ये, बघा ग्रामीण भागामध्ये 141 रुपये सांगितलेला होता आणि शहरी भागामध्ये हाच खर्च 407 रुपये सांगितलेला होता. आणि इतर घटकांवरचा खर्च किती समाविष्ट केलेला होता, ग्रामीण भागासाठी 277 रुपये होता आणि शहरी भागामध्ये हाच खर्च 344 रुपये होता. ओके, मग आपल्याला याच्यापैकी विचारलेलं काय आहे की ग्रामीण भागामध्ये एवढ्या कॅलरी मिळवण्यासाठी आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी मिळवण्यासाठी किती खर्च येतो. मग किती खर्च येतो, 554 रुपये आणि 656 रुपये. ओके, ऑप्शन आहे का असा, 554 रुपये आणि 656 रुपये. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 काय आहे, रॉंग आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा, मगच उत्तराला काय करायचं मित्रांनो, टिक करायची आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शाश्वत विकास लक्ष्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या लक्ष्यांचा समावेश होत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो पहिले ते आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, चांगली, आता इथं काय दिलेलं आहे, चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ, हे जे आहे मित्रांनो, हे SDG क्रमांक 8 मध्ये देण्यात आलेलं आहे.
कितीमध्ये देण्यात आलेलं आहे? SDG क्रमांक 8 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर शांतता, न्याय व मजबूत संस्था हे जे देण्यात आलेले मित्रांनो, हे SDG क्रमांक 16 मध्ये देण्यात आलेलं आहे. कशामध्ये देण्यात आलं? SDG क्रमांक 16 मध्ये देण्यात आलेलं आहे. उद्योग, नवाचार आणि पायाभूत संरचना जे काही आहे मित्रांनो, ते SDG क्रमांक 9 मध्ये देण्यात आलेलं आहे. कितीमध्ये देण्यात आलेलं आहे? 9 मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके. परंतु HIV, एड्स, मलेरिया इत्यादी रोगांशी सामना करणे हे SDGचं ध्येय नव्हतं, तर हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचं ध्येय होतं मित्रांनो. कोणाचं ध्येय होतं? हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचं ध्येय होतं, SDGचं ध्येय नव्हतं. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे? 4. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे SDGचे जे काही गोल्स आहेत, तर हे जे गोल्स आहेत मित्रांनो, हे काय करण्यात आलेलं होतं बघा. Rio+20 जी समिट 2012ला भरवण्यात आलेली होती, तेव्हा याचा काय तयार करण्यात आलेला होता? मसुदा तयार करण्याचं ठरविण्यात आलेलं होतं. याचं काय करण्यात आलेलं होतं? मसुदा तयार करण्याचं ठरविण्यात आलेलं होतं. बरोबर. परंतु मग याच्यासाठी काय करण्यात आलेलं होतं? सप्टेंबर 2015 मध्ये एक बैठक भरवण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्येच काय करण्यात आलेलं होतं? SDG गोल्स काय करण्यात आलेलं होतं? यांचा स्वीकार करण्यात आलेला होता. आणि हे गोल्स कधीपासून लागू केले जाणार होते? 1 जानेवारी 2016 पासून काय केले गेले होते? लागू केले गेलेले होते. आणि यांचा जो कालावधी असणार आहे हा 15 वर्षांचा असणार आहे. 15 वर्ष म्हणजे कधीपर्यंत? 31 डिसेंबर 2030 पर्यंत ही गोल्स आपल्याला काय करायची होती? साध्य करायची होती. मग टोटल गोल्स किती आहेत बघा? 17 ध्येय आहेत, ज्याला आपण गोल्स म्हणूया. आणि या 17 ध्येयांशी संबंधित 169 काय आहेत मित्रांनो? टार्गेट्स आहेत, लक्ष्य आहेत. काय आहेत? लक्ष्य आहेत. बरोबर. तर ही गोल्स आपल्याला कधीपर्यंत साध्य करायचे? 31 डिसेंबर 2030 पर्यंत साध्य करायची आहेत. ओके. एवढं डेटा तुम्हाला माहिती असणं काय आहे? सफिशियंट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा इथं काय दिलेलं आहे? SDG इंडिया इंडेक्स काय देण्यात आलेला आहे? 2020-21. आता SDG इंडिया इंडेक्स जो काही आहे मित्रांनो, तर यालाच काय म्हटलं जात असतं बघा? SDG इंडिया इंडेक्स व्हर्जन 3.0 काय आहे? हे व्हर्जन 3.0 आहे. ओके. आता लक्षात घ्या मित्रांनो, व्हर्जन 3.0 हे कोणासाठी होतं? 2020-21 साठी होतं. 2019 बघा, 2019-20 साठी जे करण्यात आलं होतं ते व्हर्जन 2.0 होतं. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 2018-19 मध्ये जे व्हर्जन लॉन्च करण्यात आलं होतं ते व्हर्जन 1.0 होतं मित्रांनो. ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे. ओके. मग लक्षात घ्या मित्रांनो, तर 2019-20चा रिपोर्ट व्हर्जन 2.0 होता. 18-19चा रिपोर्ट व्हर्जन 1.0 होता. ओके. मग आता हे एक्झॅक्टली आहे काय? तर मी तुम्हाला काय बोललो? SDGचे किती ध्येय आहेत? 17. आणि या 17 ध्येयांची किती टार्गेट? 169. आणि हे आपल्याला कधीपर्यंत पूर्ण करायचे? 2030 पर्यंत. मग कोणत्या बघा, आता हे इंडियासाठी आहे. आणि हा कोणी तयार केलेला SDG इंडिया इंडेक्स कोण तयार करतं? नीती आयोग तयार करतो. कोण तयार करतं? नीती आयोग तयार करतं. मग नीती आयोगाने काय केलेलं आहे की या 17 ध्येयांच्या प्राप्तीसाठी, म्हणजे प्राप्तीमध्ये कोणत्या राज्याने प्रगती केलेली आहे आणि कोणतं राज्य कुठपर्यंत आहे हे गोल साध्य करण्याच्या तुलनेमध्ये. बरोबर. तर याच्यानुसार काय करत असते? प्रत्येक राज्याला 0 ते 100 गुण देत असते. किती गुण देत असते? 0 ते 100 गुण देत असते. आणि त्या गुणांनुसार इथं आपल्याला काय विचारण्यात आलेले की सर्वाधिक गुण कोणत्या राज्याला मिळालेले, सर्वात कमी गुण कोणत्या राज्याला मिळालेले, महाराष्ट्र कोणत्या गटामध्ये आहे, महाराष्ट्राला किती स्कोअर प्राप्त झालेला आहे, भारताचा स्कोअर किती आहे, असे प्रश्न आपल्याला याच्यावर विचारले जातात. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर हा जो क्रमांक आहे, हा जो SDG क्रमांक आपल्याला 2021 आहे, म्हणजे व्हर्जन 3.0 आहे. याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की 2019-20च्या तुलनेमध्ये 2021 मध्ये भारताने 6 अंकांची प्रगती करून 66 गुण प्राप्त केलेले आहेत, असं याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे. तर हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे मित्रांनो, कारण की 2019-20 मध्ये भारताचा स्कोअर किती होता? 60.
आणि 2020-21 मध्ये किती गुण प्राप्त केलेले 66. याचा अर्थ किती अंकांची प्रगती झालेली आहे? 6 अंकांची काय झालेली आहे? प्रगती झालेली आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? करेक्ट आहे. ओके. बी स्टेटमेंटचा जर विचार केला मित्रांनो तर सलग तिसऱ्यांदा राज्यांमध्ये सर्वाधिक गुण कोणत्या राज्याला मिळालेले आहे? केरळ राज्याला मिळालेले आहेत. ते गुण किती मिळालेले आहेत? 75 गुण मिळालेले आहेत. बरोबर. 75 गुण मिळवून या SDG इंडिया इंडेक्समध्ये केरळ टॉपला आहे. ओके. पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि सर्वात कमी गुण हे बिहार राज्याला मिळालेले आहेत. बिहार राज्याला फक्त 52च गुण प्राप्त झालेले आहेत. ओके. त्याच पद्धतीने तर महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो तर महाराष्ट्राने देखील 70 गुण मिळवलेले आहेत आणि महाराष्ट्र फ्रंट रनर गटामध्ये आहे. बघा मित्रांनो, 70 पेक्षा ज्या देशांचे म्हणजे ज्या राज्यांचे गुण जास्त असतात त्या राज्यांना फ्रंट रनर गटामध्ये काय केलं जात असतं? टाकलं जात असतं. म्हणजे केरळ देखील फ्रंट रनर गटामध्ये आहेत. ओके. म्हणजेच A, B आणि C स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट आहेत. आणि आपल्याला कोणतं विधान फाइंड आउट करायचं होतं? योग्य विधान फाइंड आउट करायचं होतं. ऑप्शन नंबर काय येणार? 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, विशिष्ट लोकसंख्येतील विशिष्ट आजाराची लागण असलेल्या लोकांची संख्या म्हणजेच काय असतं मित्रांनो? विकृती दर, मॉर्बिडिटी रेट. म्हणजेच काय असतं? फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्राची आपण लोकसंख्या घेऊया. फक्त कोणासाठी? स्पेसिफिक महाराष्ट्रामध्ये घेऊया. ओके. ही महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या असणार आहे, बरोबर, या लोकसंख्येपैकी आपण विशिष्ट आजार घेऊया. आजार कोणता घेऊया? आपण कोरोना घेऊया. ओके. की महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोकांना कोरोना झालेला आहे ही संख्या म्हणजेच काय असतं मित्रांनो? विकृती दर असते. ओके. आपण असं कन्सिडर करूया की महाराष्ट्रामधील 1000 व्यक्तींना काय झालेला आहे? कोरोना झालेला आहे. किती व्यक्तींना कोरोना झालेला आहे? 1000 व्यक्तींना काय झालेला आहे? कोरोना झालेला आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला 7व्याचं उत्तर कळलं ना? काय असतं की विशिष्ट लोकसंख्येमधील लोकांना विशिष्ट आजाराची लागण झालेल्यांची संख्या म्हणजेच काय असतं? विकृती दर असतो मित्रांनो. ओके. मी आता तुम्हाला एक दुसरी डेफिनेशन सांगतो, ज्या डेफिनेशनचं नाव काय आहे? रुग्ण मृत्युमान, केस फॅटॅलिटी रेट. आता आपल्याला कळलं की महाराष्ट्रामधील एकूण लोकसंख्येपैकी 1000 लोकांना काय झालेलं आहे? कोरोना झालेला आहे. बरोबर. मग या 1000 लोकांपैकी कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू झालेला आहे? आपण असं कन्सिडर करूया 100 लोकांचा काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. मग हे 100 लोकांचा मृत्यू म्हणजेच काय असतं? केस फॅटॅलिटी रेट. की विशिष्ट म्हणजे आपण असं कन्सिडर करूया की विशिष्ट आजारामधील एकूण रुग्णांच्या संख्येपैकी मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या म्हणजेच काय असतं मित्रांनो? रुग्ण मृत्यूमान असतं. ओके. त्याला रुग्ण मृत्युमान म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, लोकसंख्या वाढीच्या प्रथम अवस्थेसंदर्भात आपल्याला काय करायचं मित्रांनो? खालील विधानं अभ्यासायची आहेत. ओके. आणि त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे? हे खाली काही स्टेटमेंट दिलेली ती आपल्याला काय करायची? फाइंड आउट करायची. आता ही कोणा संदर्भात देण्यात आलेली आहे? भारता संदर्भात देण्यात आलेली आहेत. ओके. तर मग आता बघूया आपण. आता प्रथम अवस्था जी काही आहे लोकसंख्या वाढीची, जी काही भारताची प्रथम अवस्था जी काही आहे, तर ही प्रथम अवस्था भारतामध्ये 1891 ते 1921 या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे हा किती वर्षांचा स्पॅन आहे मित्रांनो? 30 वर्षांचा काय आहे? स्पॅन आहे. 30 वर्षांचा काय आहे? हा स्पॅन आहे. ओके. या 30 वर्षांच्या स्पॅनमध्ये वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर 1% आहे. तर हे काय आहे मित्रांनो? चुकीचं आहे. हा 1% नसून हा दर 0.19% आहे. किती आहे? 0.19% आहे. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट की 1911च्या लोकसंख्येपेक्षा 1921 मध्ये 0.07 कोटींची काय झालेली आहे? घट झालेली आहे. आणि ही जी वाढ होती मित्रांनो ही ऋणात्मक वाढ होती. कोणती वाढ होती? ऋणात्मक वाढ होती. आणि ह्या ऋणात्मक वाढीचा जो दर होता मित्रांनो हा 0.31% होता. हा दर किती होता? 0.31% होता. आणि म्हणूनच मित्रांनो काय झालेलं होतं की 2011च्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये 2021ची लोकसंख्या काय झालेली होती? कमी झालेली होती. आणि म्हणूनच 1921लाच महाविभाजक वर्ष असं म्हटलं जातं. महाविभाजक वर्ष
म्हटले जाते? काय म्हटलं जातं? 1921लाच महाविभाजक वर्ष म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण की 1911च्या तुलनेमध्ये 1921मध्ये लोकसंख्येमध्ये काय झाली होती? घट झाली होती. ही घट कितीची होती? 7 लाखांची काय झालेली होती? घट झालेली होती. म्हणजेच वाढीचा जो दर होता हा ऋणात्मक होता. आणि किती ऋण होता? तो किती मायनस होता? -0.31% होता. ओके, म्हणजे दुसरं स्टेटमेंट काय मित्रांनो? करेक्ट आहे. आणि ही जी घट झालेली होती याची कारण काय काय असतील मित्रांनो? तर बघा याच्यात दिलेले आहे. दैवी रोग होता, कॉलरा होता, प्लेग होता, विषम ज्वर होतं, अन्न टंचाई होती, भीषण दुष्काळ पडला होता. आणि त्याच कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध देखील काय झालं होतं मित्रांनो? घडलेलं होतं. बरोबर. आणि ही सर्वच्या सर्व कारणांमुळे लोकसंख्येमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? घट पाहायला मिळते. म्हणून बी आणि सी स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. आणि ए स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. असा पर्याय बघा, ए अयोग्य आहे, बी आणि सी काय आहे? योग्य. ऑप्शन नंबर 1 येणार. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर बघा मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे? यम नरसिंहन समिती 1991 दिलेली आहे. तर आता ही जी यम नरसिंहन समिती आहे मित्रांनो, ही 1991 ची दिलेली आहे. आणि ही प्रथम समिती आहे. या समितीला कधी स्थापन करण्यात आलेलं होतं? 14 ऑगस्ट. बघा मित्रांनो, 14 ऑगस्ट 1991 ला स्थापन केलेली होती. ही 9 सदस्यीय समिती होती. किती सदस्यीय समिती होती? ही 9 सदस्यीय समिती होती, जिचे हेड कोण होते? यम नरसिंहन होते. बरोबर. आणि या समितीने जो अहवाल दिलेला होता मित्रांनो, हा 16 नोव्हेंबर 1991 ला देण्यात आलेला होता. बरोबर. आणि याचा काय केलेला होता? आपण या दिवशी आपण स्वीकार केलेला होता. आणि त्यानुसार आपण ही कोणती समिती होती? वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती होती. कोणती समिती होती? वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक काय होती? ही समिती होती. ही काय होती? वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक काय होती? समिती होती. ओके. मग बघा मित्रांनो, या समितीने काय काय शिफारसी केलेल्या होत्या? तर बघा, या समितीने काय सांगितलेलं होतं की CRR चे प्रमाण जे 15% होतं हे कमी करून 3 ते 5% करावं अशी शिफारस केलेली होती. बरोबर. SLR चे जे प्रमाण आहे हे 38.5% कमी करून किती करावं? म्हणे 25% कमी करावं असं सांगितलेलं होतं. म्हणजे दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे? करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंटच्या ऐवजी आपण चौथ्या स्टेटमेंटकडे जाऊया. या समितीने काय सांगितलं होतं? अग्रक्रम क्षेत्राची पुनर्व्याख्या करून त्याचे जे लक्ष्य आहे हे 40% 10% करावे, हे देखील शिफारस केलेली होती. बरोबर. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र असतं ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हटलं जातं. आणि हे असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्राला वेळेवर पाहिजे तेवढा कर्ज पुरवठा होत नाही. बरोबर. मग अशा घटकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी RBIने काही टार्गेट ठरवून दिलेले होते, जे टार्गेट होतं 40%. बरोबर. मग या समितीने काय सांगितलं? हे कमी करून किती टक्के करावं? म्हणे 10% करावं. परंतु ही शिफारस काही स्वीकारलेली नव्हती, परंतु शिफारस केलेली होती. ओके. आणि नॅरो बँकिंगचा प्रयोग अनुसरण्यात यावा ही जी शिफारस आहे मित्रांनो, ही नरसिंहन समितीनेच केलेली होती. परंतु ही जी नरसिंहन समिती होती ही 1997 ला स्थापन केलेली होती. यम नरसिंहन समिती 2. दुसरी समिती होती ही दुसऱ्यांदा स्थापन केलेली होती. आणि ही कधी स्थापन केली होती? 1997 ला स्थापन केलेली होती. ओके. आणि ही कोणती समिती होती? बँकिंग क्षेत्र सुधारणा विषयक समिती. सुधारणा विषयक समिती. ओके. पुढे जाऊया. म्हणजे कोणता ऑप्शन येणार नाही? 3 ऑप्शन येणार नाही. ओके. पुढे बघा 10वा प्रश्न. काय म्हटलेले? देय बँकांविषयी खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाही? म्हणजे बरोबर नाही. तर या प्रश्नाला आपण थोडं करेक्ट करून घेऊ मित्रांनो. नाहीच्या ऐवजी कोणते विधान बिनचूक आहेत असा आपण याचा प्रश्न करून घेऊया. काय सांगितलेलं आहे? कोणते विधान बिनचूक आहेत असा आपण हा प्रश्न घेऊया. कारण की ऑप्शन तसे देण्यात आलेले आहेत, त्याच्यानुसार मी तो प्रश्न काय करतोय? चेंज करत आहे. ओके. मग आता बघा,
या बँका स्थापन करण्यासाठी किमान भांडवलाची आवश्यकता 100 कोटी रुपये आहे। तर एक्झॅक्टली मित्रांनो की पेमेंट बँका असतील किंवा स्मॉल फायनान्स बँका असतील, या जर स्थापन करायच्या असतील तर किमान भांडवलाची आवश्यकता 100 कोटी रुपये देण्यात आलेली आहे। दुसरं बघा मित्रांनो, दुसऱ्या स्टेटमेंटकडे जाण्याच्या ऐवजी आपण सी आणि डी छोटे छोटे स्टेटमेंट बघून घेऊया की या बँकांना ठेवी स्वीकारण्याची कमाल जी काही मर्यादा आहे ही 2 लाख रुपये देण्यात आलेली आहे। तर हे स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे। ज्यावेळी बँका स्थापन झालेल्या होत्या या, तर त्यावेळी म्हणजेच बघा मित्रांनो, या बँका 2015 मध्ये स्थापन झालेल्या आहे, म्हणून याची तत्कालीन जी मर्यादा होती ही किती होती, 1 लाख रुपये होती। किती लाख रुपये होती सुरुवातीची मर्यादा, 1 लाख रुपये होती। त्यानंतर हिला काय करण्यात आलेले 1 लाखावरनं वाढवून किती करण्यात आलेली आहे, 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे। किती लाख रुपये करण्यात आलेली आहे, 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे। आणि या बँकांना क्रेडिट कार्ड देता येत नाही। तर लक्षात घ्या मित्रांनो, हे स्टेटमेंट देखील करेक्ट आहे, कारण की या ज्या पेमेंट बँका आहे यांना कर्ज पुरवठा करता येत नाही। कर्ज पुरवठा करता येत नाही, त्याच्यामुळे क्रेडिट कार्ड काय असतं मित्रांनो, एका 30 ते 40 दिवसांसाठी दिलेलं एक प्रकारचं काय असतं, ॲडव्हान्स आहे, कर्ज आहे, बरोबर, जे कालांतराने आपल्याला काय करायचं, व्याजासकट पे करायचं असतं मित्रांनो। समजलं? मग लक्षात घ्या मित्रांनो की कर्ज पुरवठा करता येत नाही, म्हणून क्रेडिट कार्ड देखील देता येत नाही। परंतु या ज्या पेमेंट बँका आहे या ATM कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड असेल, हे डेबिट कार्ड देऊ शकतात। ओके, किंवा ATM कार्ड किंवा डेबिट कार्ड देतात। पैशांचं हस्तांतरण करणं, भरणा करणं, देणी देणं, ओके, तर असे जे कामं आहेत हे कामं कोण करते, पेमेंट बँका करत असते। परंतु इथं दुसरं स्टेटमेंट बघा, बी स्टेटमेंट बघा की या बँका कमी उत्पन्न गट असेल, लहान व्यावसायिक असतील, शेतकरी असेल, असंघटित क्षेत्राला काय करतात, बँक सुविधा पुरवतात। तर हे कार्य पेमेंट बँका करत नाही। तर हे कार्य कोणाचं आहे मित्रांनो, हे कार्य आहे स्मॉल फायनान्स बँकांचं। कोणाचं आहे, स्मॉल फायनान्स बँक्सचं आहे। ओके, स्मॉल फायनान्स बँकांचं हे कार्य आहे। ओके, म्हणजेच याचा ऑप्शन नंबर काय येणार आहे, A, C आणि D, ऑप्शन नंबर 3। ओके, पुढे जाऊया बघा, उत्पादक किंमत निर्देशांक। आता हा उत्पादक किंमत निर्देशांक काय आहे मित्रांनो, तर बघा हा जो उत्पादक किंमत निर्देशांक आहे याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर याची शिफारस खालीलपैकी कोणी केली असं केलेलं आहे। यालाच म्हटलं जातं मित्रांनो प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स। काय म्हटलं जातं यालाच, प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स म्हटलं जातं, PPI। ओके, तर मग याची जी शिफारस आहे मित्रांनो, काय झालेलं होतं, ऍक्च्युअल PPIच्या म्हणजे भारतामध्ये PPI अजून लागू झालेला नाहीये, तर भारतामध्ये काय लागू आहे, WPI लागू आहे। ओके, आणि WPIचं अगोदरचं जे आर्थिक वर्ष होतं मित्रांनो, तर ते होतं 1993-94। तर या आर्थिक वर्षाला चेंज करताना काय करण्यात आलं, तर एक समिती स्थापन केली ती 2003-04 मध्ये। कोणाच्या अध्यक्षतेखाली, अभिजित सेनगुप्ता समितीच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं होतं, म्हणजेच अभिजित सेनगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि तिला काय सांगितलं की WPI साठी तुम्हाला काय करायचं आहे, नवीन आधारभूत वर्ष काय करायचं आहे, नवीन बेस इयर तुम्हाला सांगायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतामध्ये PPI लागू करता येईल का, अशी तुम्हाला काय करायची होती, शिफारस करायची होती। मग या शिफारशींसाठी अभिजित सेनगुप्तांनीच काय केली होती की भारतामध्ये PPI लागू केला गेला पाहिजे। आता PPI काय असतो मित्रांनो, बघा इथं चेन असते मित्रांनो, एक तुम्हाला माहिती आहे चेन कशी आहे, होलसेलर आहे। कोण आहे, होलसेलर। हा कोणाला माल विकतो मित्रांनो, रिटेलरला माल विकतो। कोणाला माल विकतो, हा रिटेलरला काय करत असतो, माल विकत असतो। आणि रिटेलर कोणाला विकत असतो, कंझ्युमरला माल काय करत असतो, विकत असतो, बरोबर। आणि इथं या तिन्ही घटकांमध्ये जी प्राइस घेतली जाते ही कोणती घेतली जाते मित्रांनो, MRP, मॅक्सिमम रिटेल प्राइस घेतली जात असते, बरोबर, जिलाच आपण बाजार किंमत म्हणूया, जिलाच आपण काय म्हणूया, बाजार किंमत म्हणूया, बरोबर। मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, होतं काय की जेव्हा होलसेलर रिटेलर कडून मॅक्सिमम प्राइस घेतो, बरोबर, म्हणजेच काय करतो, जेव्हा
होलसेलर रिटेलरकडून महाग वस्तू काय करतो, म्हणजे होलसेलर रिटेलरला महाग वस्तू विकतो, तेव्हा हा रिटेलर काय करत असतो मित्रांनो, हा देखील कंझ्युमरकडनं काय करत असतो, मॅक्सिमम किंमत घेत असतो. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो बघा की रिटेलरला वस्तू महाग मिळाल्याने, म्हणजे किरकोळ विक्रेत्यांना जर वस्तू महाग मिळाल्याने किरकोळ विक्रेता काय करत असतो, ग्राहकांकडनं जास्तीत जास्त किंमत घेत असतो. त्याच्यामुळे इथं जी महागाई आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला महागाई पाहायला मिळते. कोणत्या लेवलला, ग्राहक स्तरावर आपल्याला प्रचंड महागाई पाहायला मिळते. प्रचंड महागाई पाहायला मिळते. आणि तुम्हाला माहिती इथं मित्रांनो आपण प्राइस कोणती घेतलेली, एमआरपी. पण एमआरपी मध्ये काय असतं मित्रांनो, ऑल टाइप्स ऑफ टॅक्सेस, ट्रान्सपोर्ट चार्ज म्हणजे वाहन खर्च हा देखील काय केलेला असतो, इन्क्लूड केलेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस, वेगवेगळ्या प्रकारचा खर्च या एमआरपी मध्ये काय केलेला असतो, इन्क्लूड केलेला असतो. म्हणून आपल्याला इथं प्रचंड महागाई पाहायला मिळते. पण जर आपल्याला ऍक्च्युअल महागाई कॅल्क्युलेट करायची असेल, बरोबर, ऍक्च्युअल महागाई म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट चार्ज असेल, टॅक्सेस असेल, यांना काढून टाका आणि मग वस्तूची मूळ किंमत कन्सिडर करा. बरोबर. मग जेव्हा मूळ किमतींच्या बेसिसवर, कोणत्या किमतींच्या बेसिसवर, मूळ किमतींचा वापर करून जेव्हा इन्फ्लेशन मेजर केलं जातं, त्या इन्फ्लेशनलाच प्रोड्युसर प्राइस इंडेक्स म्हटलं जातं. की या मूळ किमतींमध्ये टॅक्सेस आणि परिवहन खर्च किंवा इतर जे काही चार्जेस लावलेले असतात ते इन्क्लूड केले जात नाही. म्हणजे फक्त वस्तूच्या मूळ किमतीचा वापर केला जातो आणि या मूळ किमतीचा वापर करूनच महागाई मोजली जाते. बरोबर. समजलं मित्रांनो. हा पीपीआय काय असतो, तर याची शिफारस कोणी केली होती, अभिजित सेनगुप्ता यांनी केलेली होती. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. बघा 12वा प्रश्न. आता इथं आपल्याला WPI बद्दल काय देण्यात आलेले, स्टेटमेंट देण्यात आलेले आहे. ओके. पुढे बघा 697 वस्तूंचा, सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. सध्या तुम्हाला माहिती आहे हा जो WPI आहे, हा काय आहे, हा जो WPI आहे, या WPI साठी 2011-12 हे आधारभूत वर्ष काय करण्यात आलेलं आहे, 2011-12 हे बेस इयर कन्सिडर करण्यात आलेलं आहे. हे काय आहे, बेस इयर आहे. हे बेस इयर कन्सिडर करण्यात आलेलं आहे. मग हे जे बेस इयर आहे मित्रांनो, या बेस इयर नुसार एकूण वस्तू किती घेण्यात आलेल्या आहे, 697 वस्तू कन्सिडर करण्यात आलेल्या आहेत. बरोबर. एकूण वस्तू आणि एकूण वस्तू, कारण की WPI मध्ये फक्त काय असतात, वस्तू, सेवा नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग 697 म्हणजे एकूण वस्तूंचा ज्यावेळी विचार करून वर्ष ते वर्ष पद्धतीने चलनवाढ मोजली जाते, तेव्हा तिला हेडलाईन WPI म्हटलं जातं. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. बरोबर. जेव्हा बघा आता मग या WPI मध्ये काय असतं रे मित्रांनो, की प्राथमिक वस्तू असतात, उत्पादित वस्तू असतात आणि अन्न वस्तू असतात. बरोबर की नाही. मग या 3 प्रकारच्या वस्तू असतात. मग याच्यापैकी उत्पादित वस्तू किती आहेत, एकूण 564 आहेत. बरोबर. या 564 उत्पादित वस्तूंपैकी 60 काय आहेत, 60 कोणत्या वस्तू आहेत, अन्न वस्तू आहेत. मग जेव्हा आपण या 564 उत्पादित वस्तूंपैकी 60 उत्पादित अन्न वस्तू ज्यावेळी निग्लेक्ट करून टाकतो आणि उर्वरित वस्तूंसाठी, म्हणजे किती वस्तूंसाठी, 504 वस्तूंसाठी जेव्हा आपण चलनवाढ मोजतो, तेव्हा त्या चलनवाढीला कोर WPI म्हटलं जातं. हे स्टेटमेंट देखील काय मित्रांनो, करेक्ट आहे. ओके. आणि सेपरेट बघा मित्रांनो, सेपरेट प्राथमिक वस्तूंमध्ये आणि उत्पादित वस्तूंमध्ये बघा मित्रांनो, प्राथमिक वस्तू ज्या काही आहे, प्रायमरी गुड्स ज्याला आपण म्हणूया प्राथमिक वस्तू. ओके. प्राथमिक वस्तू. बरोबर. या प्राथमिक वस्तूंमध्ये जवळपास 76 अन्न वस्तू आहेत. किती वस्तू आहेत, 76 अन्न वस्तू आहेत. आणि उत्पादित वस्तूंपैकी 60 काय आहेत, अन्न वस्तू आहेत. बरोबर. अशा टोटल 136 अन्न वस्तूंसाठी जेव्हा वेगळा किंमत निर्देशांक मोजला जातो किंवा चलनवाढ मोजली जाते, तेव्हा तिला फूड इंडेक्स WPI म्हटलं जातं. सी स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. ओके. म्हणजेच काय मित्रांनो, ABC ऑल आर काय काय आहे, करेक्ट आहे वरीलपैकी सर्व. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा मित्रांनो 13. 1993 मध्ये निर्गुंतवणुकीचे धोरण ठरविण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली होती, तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. आता हा असा सेम प्रश्न आपल्याला कंबाईन ग्रुप बी ला विचारण्यात आलेला होता. कोणाला विचारण्यात आलं होतं, कंबाईन ग्रुप बी ला विचारण्यात आलेला होता. एकच मिनिट मित्रांनो.
एकच मिनिट. ओके, चलो मग आता कंबाईन ग्रुप बी ला विचारण्यात आलेला होता. ओके, तर लक्षात घ्या कंबाईन ग्रुप बी ला विचारण्यात आलेला होता. मग याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, या समितीनेच काय सांगितलं होतं की निर्गुंतवणूक, बघा निर्गुंतवणूक आयोग काय करायचा होता, स्थापन करायचा होता, बरोबर. आणि हा जो निर्गुंतवणूक आयोग आहे मित्रांनो, हा आयोग कधी स्थापन करण्यात आलेला होता, 1996 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता. कधी स्थापन करण्यात आलेला होता, 1996 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता. आणि याचे अध्यक्ष होते जी.व्ही. रामकृष्ण. काय होतं, जी.व्ही. रामकृष्ण याचे काय होते, पहिले अध्यक्ष होते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. बघा, निर्गुंतवणूक आयोग कधी स्थापन करण्यात आला. बघा, तर लक्षात घ्या मित्रांनो, भारतामधला पहिला निर्गुंतवणूक आयोग 1996 ला स्थापन करण्यात आलेला होता. आत्ताच तुम्हाला सांगितलं कोण होते याचे पहिले अध्यक्ष, जी.व्ही. रामकृष्ण होते. कोण होते, जी.व्ही. रामकृष्ण होते. ओके, कोण होते, जी.व्ही. रामकृष्ण होते. ओके, आणि हा जो आयोग आहे मित्रांनो, हा 3 वर्षांसाठी स्थापन करण्यात आलेला होता. याचा कार्यकाळ 1999-2000 सालापर्यंत होता. कधीपर्यंत होता, 1999-2000 सालापर्यंत याचा कार्यकाळ होता. आणि या आयोगाला 1 वर्ष एक्सटेन्शन देण्यात आलेलं होतं. ओके, तर हे होते मित्रांनो आजचे 14 प्रश्न होते, बरोबर. आपण उद्याच्या पार्टमध्ये पुन्हा आपण काय घेऊन येणार आहोत की पुढचे 14 क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तोपर्यंत थांबूया मित्रांनो. परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जो अवघड वाटणारा इकॉनॉमिक्स आहे हा सगळ्यांना सोपा झाला पाहिजे. हा एक सिंपलसा उद्देश आपण घेऊन हे आजचे लेक्चर काय केलेले आहेत, म्हणजे आत्तापर्यंतचे लेक्चर कंडक्ट केलेले आहेत. ओके, थांबूया मित्रांनो. धन्यवाद.